नमस्कार मित्रांनो. दुधाला योग्य भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गायीचे सांभाळ करणे कमी केले आहे. ही धोक्याची घंटा ओळखून प्रशासनाने गायीच्या दूध उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्राधान्य दिले आहे. यामुळे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वासराची निर्मिती करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग महिनाभरात सातारा जिल्ह्यात सुरू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळणार असून या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे वासराची पैदास करण्यात येणार आहे. दुधाच्या व्यवसायात दुधाला मिळणारा दर परवडत नसल्याची खंत जवळजवळ सर्वच पशुपालकांमध्ये आहे. दूध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर असला तरी प्रति गाई आपले दूध उत्पादन इतर विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारतातील देशी गाई सरासरी 2 ते 4 लिटर, संकरित गाई 7 लिटर आणि विदेशी गाई सरासरी 10 ते 12 लिटर प्रतिदिन दूध देतात. हे प्रमाण इतर विकसित देशात सरासरी 24 लिटरहून अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशातील जनावरांची कमी असलेली उत्पादन क्षमता, वंध्यत्व व इतर प्रजनन अकार्यक्षमतेमुळे 2 वेतातील अंतर वाढले आहे. सातारा जिल्ह्यातील वातावरणात वाढलेल्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी म्हशीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास नक्कीच दूध उत्पादन वाढून पशुपालकासाठी दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापरून कमी दूध उत्पादन असलेल्या पशुधनापासून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वासरांच्या जन्मासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उच्च वंशावळ असणाऱ्या गायीच्या स्त्रीबीज कोशातून स्त्रीबीज एका विशिष्ट सोनोग्राफी यंत्राच्या साहाय्याने बाहेर काढून ते स्त्रीबीज प्रयोगशाळेत आपल्याला पाहिजे त्या वळूच्या वीर्याच्या साहाय्याने फलित केले जाते व तयार होणारे भ्रूणदायी गायी म्हशीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते. हे तंत्रज्ञान लिंग विनिश्चित वीर्य मात्रेचा वापर करून 90% पर्यंत फक्त कालवडीची म्हणजे मादी वासराची सुद्धा पैदास करणे शक्य आहे. दुधाचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करत आहे. या योजनेत भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेमार्फत 21,000 रुपये घेतात. मात्र गाई म्हशीचे भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे गर्भधारणा करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनेतून केवळ 10% रक्कम शेतकऱ्याकडून घेतली जाणार आहे. धन्यवाद.